तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की इशूने अर्णवला सांगितलेलं असतं की मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे, मी तुम्हाला अगदी व्यवस्थित ओळखलं आहे, त्यामुळे पुन्हा जर कधी आपण एकमेकांच्या समोर आलो ना तर अजनबी म्हणून माझ्यासमोरून निघून जा, पुन्हा मला ओळख देऊ नका, माझं नावही तुमच्या तोंडात घेऊ नका अर्णव सर. आणि मग इशू ही रागारागात तिकडनं निघून गेली होती. त्याबरोबर आता हे सगळं आठवल्यानंतर अर्णव हा मनात म्हणत असतो, ईश्वरी तुला सगळं सांगायचं आहे पण सांगता येत नाही आहे कारण माझ्या ताईच्या जीवाचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे इशू ही रडत बसलेली असते आणि तिला खूप टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते, काय करू, एवढे पैसे कसे मॅनेज होतील, कुठून आणू 10 लाख रुपये, 10 लाख नाही मिळाले तर बाबांचं ऑपरेशन नाही होणार, काहीही करून पैशांची जुळवणी करावी लागेल पण ती कशी करू ते काहीच सुचत नाही आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की आकाश हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि नम्रता हॉस्पिटलला जायला निघालेली असते, ती त्याला सापडते. नम्रता म्हणते, अरे आकाश सर तुम्ही इकडे, बरं झालं, जर 2 मिनटं उशिरा आला असतात तर आपली भेटच झाली नसती. त्यावर आकाश हा काही बोलत नाही. तर नम्रता आकाशला म्हणते, आकाश सर काय झालं, काही न बोलता असंच निघून चालला आहे का? त्याबरोबर आकाश म्हणतो, ॲक्च्युली मी ईश्वरीला भेटायला आलो होतो. त्यावर नमू सांगते, ईश्वरी, अहो पण ईश्वरी तर हॉस्पिटलमध्येच आहे. त्यावर आकाश म्हणतो, ओके, आणि पुन्हा तू जायला लागतो. त्याबरोबर नमू म्हणते, आकाश सर अहो असे आलात आणि काही न बोलताच निघून जात आहे. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, ईश्वरीने बोलण्यासारखं काही ठेवलं आहे का? त्यावर नमू म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर आकाश लगेचच म्हणायला लागतो, ईश्वरी आणि दादा हे फ्रेंड्स आहेत असं म्हणणं आहे ना तिचं, मग आपण आपल्या मित्रांवरती एवढा मोठा आरोप घेतो का? त्यावर नमुताई म्हणते, अहो पण म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, ईश्वरीने जे केलं ते चुकीचं होतं? त्यावर आकाश म्हणत असतो, जर तिला दादावरती एखाद्या गोष्टीत डाऊट होता तर हे तिचं काम होतं ना, की पहिले घरी येऊन दादाबरोबर व्यवस्थित त्या गोष्टीवर डिस्कस करून मग काय तो डिसिजन घ्यायचा. ईश्वरीने काय केलं, तिने सरळ जाऊन दादाच्या विरोधात पोलिसात कंप्लेंट केली. हे बरोबर आहे, तिच्यामुळे आज माझ्या दादाला, माझ्या फॅमिलीला काय फेस करावं लागतं आहे ना हे फक्त मला माहिती आहे नम्रता. त्याबरोबर नमुताई म्हणायला लागते, अच्छा म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, माझी इशू खोटं बोलते आहे का? अहो मग जे पुरावे आहेत त्यांचं काय? त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, काही असलं ना तरी मला खात्री आहे माझा दादा कधी असं वागूच शकत नाही, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग या सगळ्यामध्ये झालं आहे. माझा दादा हे सगळं नाही करू शकत, तो कोणाच्या जीवावर नाही चढू शकत, तो माझा दादा आहे. त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते, हो ना, जर तुमचा दादा नाही ना करू शकत हे, तर मग तुम्ही इथे माझ्या घरी भांडायला का आलाय माझ्याशी? माझ्या इशूची सुद्धा या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आहे, आम्ही तेच केलं जे करायला हवं होतं. तुम्ही एकदा माझ्या जागी स्वतःला ठेवून बघा ना, जर तुमच्यावर ही वेळ आली असती तर तुम्ही काय केलं असतं? माझे बाबा आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, कळतं आहे का तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य? त्याबरोबर पुढे ती म्हणते, आणि तुम्ही म्हणता ना की तुमचे दादा निर्दोष आहेत म्हणून, मग ठीक आहे ना, काय हरकत आहे, तुम्ही सांगा तुमच्या दादांना आणि सोडवा त्यांना, करा ना सिद्ध ते निर्दोष असल्याचं. त्याबरोबर आकाश म्हणत असतो, करणारच आहे. त्यावर नमू म्हणते, मग माझ्याशी इथे भांडायला का आलाय तुम्ही? त्यावर तो म्हणतो, कारण आपल्याच माणसांवर राग येतो आणि आपल्याच माणसांशी लोक भांडायला येतात नम्रता. त्याबरोबर मात्र आता नमुताई आणि आकाश दोघंही गप्प बसतात. तर आता नमू आकाशकडे फक्त बघते. आकाश म्हणतो, हे बघ, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जे काही घडलं आहे ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे, ओके. एवढं बोलून आता आकाश हा ताबडतोब तिकडनं निघून जातो. खरं बघायला गेलं तर आता आकाश हा नम्रताला त्याच्या मनातली गोष्ट बोललेला असतो, पण आता अर्णव जेलमध्ये आहे, एवढी क्रिटिकल कंडिशन आहे आणि त्या सगळ्यात हे सगळं म्हणजे आकाशला असं वाटतं आणि त्यामुळे तो लगेचच त्याचे शब्द मागे घेतो आणि म्हणतो, मी निघतो, आणि लगेच काही न बोलता तिकडनं पळ काढतो. आता नम्रतासुद्धा आकाशला थांबवण्यासाठी तोंडातल्या तोंडातच हाक मारते, आकाश सर, पण आकाश काही ती हाक ऐकत नाही, तो थेट तिकडनं निघतोच. तर आपण दुसरीकडे पाहतो, रडत असलेल्या ईश्वरीला राकेश पाहतो. राकेश विचार करतो, अरे माझी इंदौरी जिलबी इथे रडत बसली, म्हणजे म्हातारा टपकला की काय? अरे बघितलं पाहिजे. आणि मग लगेचच नेहमीप्रमाणे जरा रडवेला चेहरा करत तो ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो, ईश्वरीजी अहो काय,
मगाशी मला काकूंचा फोन आला होता, काकू म्हणाल्या की त्याबरोबर लगेचच इशू राकेशला म्हणते, हो राकेशजी, बाबांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे ऑपरेशन सुरू करायचे असेल तर लाखोमध्ये काही पैसे हवेत. पण एवढे पैसे कुठून आणायचे, कसे आणायचे मला काही सुचत नाही आहे. त्यावर लगेचच राकेश नाटकी करायला लागतो. तो म्हणतो, अहो मी असताना तुम्ही का उगाच पैशांची काळजी करता ईश्वरीजी, मी आहे ना. मग त्याबरोबर ईश्वरी म्हणते, राकेशजी तुम्ही. त्याबरोबर राकेश म्हणतो, हो मग मीच, मी मदत करेन तुम्हाला. हे बघा, एवढ्या लोकांची आजपर्यंत मदत केली आहे, मग तुमची, आपल्या घरच्या माणसांची मदत मी नाही करणार का. त्यावर इशू म्हणते, तुम्ही मला मदत केलीत ना राकेशजी, तर मी पैसा चुकवेन जो मला मदत करेल त्याचा. त्यावर राकेश म्हणतो, ईश्वरीजी हे बघा असं नका बोलू तुम्ही, माझ्या ओळखीच्या काही NGO आहेत, मी तिथे बोलून ठेवतो, तुम्हाला नंबरही देतो आणि पत्तेही. तुम्ही तिथे जा आणि फक्त भेट द्या. तुम्ही तिथे एकदा की जाऊन आलात ना की मग बघा तुमचं पैशांचं काम नक्की होईल. त्यावर ईश्वरी म्हणते, राकेशजी आता तुम्ही म्हणताय ना माझं पैशांचं काम होईल म्हणून, मग माझं सगळं टेन्शन दूर गेलं. तुम्ही म्हणताय म्हणजे मला खात्री आहे तुमच्यावर की माझं काम नक्की तुम्ही करणार म्हणजे करणार. राकेश म्हणतो, हो ईश्वरीजी, हो करायलाच हवं ना काकांसाठी एवढं तर मी. त्याबरोबर ईश्वरीचा फोन वाजायला लागतो. ईश्वरीच्या फोनवरती आता तिच्या आईचा फोन आलेला असतो. ईश्वरी म्हणते, राकेशजी मी आलेच हां. त्यावर लगेचच राकेश हा तिला म्हणतो, हो हो या ना. मग आता ईश्वरी ही आईचा फोन उचलण्यासाठी म्हणून तिकडनं बाजूला निघून गेलेली असते. तर मित्रांनो, इथे राकेशने ईश्वरीला हे खोटंच सांगितलेलं असतं की तो तिला मदत करणार आहे. उलट आता राकेश हा निर्लज्जपणे म्हणत असतो की किती विश्वास आहे माझ्या इंदोरी जिलबीचा माझ्यावर, खरंच. पण मग आता जर इंदोरी जिलबीने माझ्यावरती एवढा विश्वास दाखवलेला आहे तर मग मलासुद्धा या विश्वासाला खरं तर उतरावं लागेलच ना. आता राकेश हा असं बोलतो आणि विकृत पद्धतीने एक वाईट हास्य करतो. आता राकेश नेमकं काय करणार हे पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार. तर पुढे आपण आता पाहतो की इशूला पोलीस स्टेशनमधून बोलावलेलं असतं. इशू आईला सांगत असते, आई मी पोलीस स्टेशनमध्ये आहे, इन्स्पेक्टर साहेबांनी कॉल केला होता, बोलवलं आहे. त्याबरोबर आई विचारते, का गं असं अचानक बोलवलं आहे तुला तिकडे, काही झालं आहे का. त्यावर इशू नकार देते. मग आई म्हणते, इशू अगं पैशांचं काय करणार आहोत आपण, अजून आपली काहीसुद्धा जुळवाजुळव झालेली नाही आहे, मला खूप टेन्शन येतं आहे. अगं बाबांचं ऑपरेशन करायचं आहे ना आपल्याला, मग पैसे कसे जमणार. त्यावर इशू म्हणत असते, आई तू काळजी करू नकोस, हे बघ होईल सगळं व्यवस्थित आणि पैशांची जुळवाजुळवसुद्धा करू आपण. राकेशजींनी मला काही NGOचे नंबर सकाळीच दिले आहेत आणि मला तिकडे जायला सांगितले. ते म्हणालेत की तिकडे आपलं काम नक्की होईल. मी तिकडेच जाणार होते पण अचानक पोलीस स्टेशनमधून फोन आला म्हणून इकडे यावं लागलं. त्याबरोबर आई म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू बघ तिकडे पोलीस काय म्हणतायत ते आणि मग मला फोन करून सांग. इशू होकार देते आणि ताबडतोब फोन कट करून आतमध्ये येते. आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारते, साहेब तुम्ही बोलावलं होतं. त्यावर ते म्हणतात, हो बोलवलं होतं, त्या व्हिडिओसंबंधी थोडं बोलायचं होतं मॅडम, प्लीज बसा ना तुम्ही. त्यावर ईश्वरी लगेचच बसून घेते. तर आता ते इन्स्पेक्टर साहेब हे इशूला म्हणतात की मॅडम तुम्ही जो व्हिडिओ दिला होता आम्हाला, तो व्हिडिओ आमच्या फॉरेन्सिक लॅबकडे दिला होता. फॉरेन्सिक लॅबकडून तो व्हिडिओ व्यवस्थित चेक करून आला गेला आहे आणि आता हे नक्की झालं आहे की तो व्हिडिओ खरा आहे. त्यावर इशू म्हणते, हो ना खरा आहे ना व्हिडिओ, म्हणजे तो खूप मोठा पुरावा बनू शकतो ना सर. त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टर म्हणतात, मॅडम प्लीज माझं काय म्हणणं आहे ते एकदा पूर्ण ऐकून घ्या, मग आपण बोलू. त्यावर ईश्वरी म्हणते, प्लीज बोला. त्यावर तो लगेचच म्हणतो की हे बघा मॅडम, बऱ्याच वेळा आता केस स्टँड राहते पण काय घडतं, फक्त कलमावर कलमं पडली जातात आणि जर समोरचा पक्ष हा चांगला असेल, श्रेष्ठ असेल तर मग न्याय मिळायला आणखीन वेळ जातो. तर त्यापेक्षा जर सेटलमेंट हा मधला मार्ग तुम्ही काढला तर तो सोपा पडतो, कोर्टाच्या बाहेरच होऊन जातो. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, सेटलमेंट. इतक्यात इन्स्पेक्टर साहेबांचा फोन वाजतो आणि फोनवर बोलण्यासाठी म्हणून ते तिकडनं निघतात. त्याबरोबर आता लगेचच ईश्वरीच्या तिथे अर्णव सेलमध्ये येऊन उभा राहतो. इशू अर्णवकडे एका चोर नजरेने पाहते पण व्यवस्थित पाहत नसते. अर्णव मनात म्हणत असतो, मिस इंदौर तुझ्याशी खूप बोलायचं आहे. तर इकडे ईश्वरी मनात म्हणत असते की तुमच्याशी बोलण्याची मला इच्छाच नाही आहे, एक शब्दही नाही बोलायचं. अर्णव म्हणत असतो मनात, मिस इंदौर
तू कितीही म्हणालीस ना आपल्यातलं सगळं कनेक्शन संपलं आहे म्हणून, तरीही आपल्या दोघांमधलं कनेक्शन कधीच संपू शकत नाही. आपण कायम एकत्र असणारच. तर ईश्वरी म्हणत असते की सगळं संपलं आहे सर आता. खरं तर मी तुम्हाला माझा बेस्ट फ्रेंड मानलं होतं, पण आता तुमच्याबरोबर मला माझी ओळखसुद्धा संपवावी लागली. तर इकडे अर्णव मनात म्हणत असतो की बघ, आपल्यातलं कनेक्शन कधीच नाही संपू शकत. मी इथून बाहेर पडून सुटून आल्याच्यानंतर येशील आणि माझ्याशी स्वतःहूनच बोलायला लागशील. तुझी ती नॉनस्टॉप स्टुपिड बडबड मी खूप मिस करतोय मिस इंदौर. तूच येशील आणि मला सगळे एक्सप्लेन करशील, सॉरी म्हणशील. त्यावर इशू मनात म्हणत असते, पुन्हा आता मी तुमच्याजवळ कधीच बोलायला येणार नाही, अगदी एक शब्दसुद्धा नाही अर्णव सर. तर इकडे अर्णव हा जेलमध्ये असतो आणि तो तिथूनच म्हणत असतो, मिस इंदौर, तुला मला एक गोष्ट कायम सांगायची होती पण सांगताच कधी आली नाही. आय लव्ह यू मिस इंदौर. माझं प्रेम आहे तुझ्यावरती. तर ईश्वरीपर्यंत आता ह्या सर्व भावना पोहोचत नसतात, कारण अर्णव हे सगळं त्याच्या मनात बोलत असतो. आता इतक्यात त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब आल्यावर इशूला म्हणतात, मॅडम, मी तुम्हाला आत्ता म्हटलं ना की सेटलमेंट हा मधला पर्याय असतो. म्हणजे कसं तुम्हालाही व्यवस्थित फायदा मिळू शकतो. आणि त्याबरोबर लगेचच आता इन्स्पेक्टरने असं म्हटल्यावर ईश्वरी म्हणते, एक मिनटं साहेब, मला सेटलमेंट वगैरे काही करायची नाही आहे, केस कोर्टातच स्टँड होऊ द्या. त्याबरोबर इन्स्पेक्टर म्हणतात, ठीक आहे मॅडम. ईश्वरी ताबडतोब तिकडनं निघून जाते. आता मात्र अर्णवला वाईट वाटत असतं, कारण ईश्वरी काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ईश्वरीचा त्याच्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे, हे एक तुटक वाईट फिलिंग त्याच्या मनाला सतत खात असतं. पण तरीही अर्णव हा शांत असतो. उलट आता तुरुंगात राहूनही तो मनात म्हणत असतो, मिस इंदौर, खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. खरं तर तुला सगळं सांगण्याची खूप इच्छा आहे. तुला एकदाचं सत्य सांगून टाकावं असं वाटतंय, पण काहीही झालं तरी मी तुला सत्य नाही सांगू शकत आहे, कारण मी इथे आहे आणि माझी ताई घरी. माझ्या ताईचा जीव धोक्यात आहे सध्या. त्यामुळे कितीही इच्छा असली तरीही मी तुला काहीही सांगू शकत नाही. माझे हात दगडाखाली आलेत मिस इंदौर. माझ्या हातात काहीच उरलेलं नाही आहे. मी हतबल झालो आहे आज. मी काहीच करू शकत नाही आहे, असं अर्णव आता म्हणत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आकाश हा काम करण्यासाठी अर्णवच्या बेडरूममध्ये बसलेला असतो. इतक्यात त्या ठिकाणी वल्लरी मामी कॉफी घेऊन येते. आकाश म्हणतो, ओ थँक्यू मम्मा. त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणते, आकाश, तुला अर्णवची ही खोली खूप आवडते ना रे? त्यावर आकाश म्हणतो, हो आई मम्मा, आवडते ना. म्हणूनच तर आज मी इथे काम करायला बसलो आहे. खरं तर दादाच्या हार्ड डिस्कवर मला काम करायचं होतं ना, म्हणून मी इथे आलो आहे. त्यावर लगेचच वल्लरी म्हणते, अरे मग तू इथेच ये ना राहायला, शिफ्ट हो इथे. त्यावर आकाश म्हणतो, अगं मम्मा, 2 दिवसात दादा परत येईल, मग मी इथे शिफ्ट होऊन काय करू? काय गरज आहे या सगळ्याची? त्यावर ती म्हणते, अरे असं कसं म्हणतोस? आता एवढा मोठा गुन्हा त्याने केला आहे, मग शिक्षा तर त्याला होईलच ना, परत जावं लागेलच की त्याला तुरुंगात. त्यावर आकाश म्हणतो, मम्मा काय बोलतेस तू हे बघ, असं प्लीज बोलू नकोस. दादाने काही केलेलं नाही आहे आणि तो लवकरच सुटून परतसुद्धा येईल. एकतर आधीच त्याच्याशिवाय सात्विक फॅशनचं काम मी कसं कसं मॅनेज करतोय ना, ते माझं मला माहिती आहे. त्यावर वल्लरी म्हणते, कसं कसं नाही हा आकाश, व्यवस्थित मॅनेज करायचं काम. स्वतःला सिद्ध करून दाखवून दे की अर्णवपेक्षा तू कसा उजवा आहेस ते. उलट मला तर वाटतं ना, तू तर बोर्ड ऑफ कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांनासुद्धा आता असं दाखवून दिलं पाहिजे, पटवून दिलं पाहिजे की जेलमध्ये जाऊन आलेला अर्णव कसा आपल्या कंपनीचा CEO राहिला तर आपली कंपनी खड्ड्यात जाईल, ते कसं आपल्या कंपनीचा लॉस होईल ते, आणि तू कसा त्या पोझिशनसाठी योग्य आहेस ते दाखव तू त्यांना. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, मम्मा प्लीज, दादाची जागा कोणीच नाही घेऊ शकत, कोणीच नाही, आणि मी सुद्धा कधीच रिप्लेस नाही करू शकत त्याला. अर्णव दादा बेस्ट आहे आणि कायम तो बेस्टच राहील, कळलं तुला? त्याबरोबर पुढे लगेचच ती म्हणायला लागते, हो का? अरे पण का एवढं तुला त्या अर्णवचं कौतुक असतं? आजपर्यंत जितकी लॉयल्टी दाखवली आहेस तू, त्या बदल्यात काय मिळालं आहे तुला? सांग ना. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस त्या अर्णवचाच उदो होत असतो ना. तुझं काय? तुला कोणी विचारतं का? त्याबरोबर आकाश म्हणत असतो, मम्मा मला काहीच फरक पडत नाही या गोष्टीचा, तो माझा दादा आहे. त्याबरोबर लगेचच वल्लरी म्हणायला लागते की काय आहे ना आकाश, आजपर्यंत मी जे भोगलंय ना, मी जी झळ माझ्यापर्यंत सहन केली आहे ना, ती कधीच तुझ्यापर्यंत येऊ दिलेली नाही आहे. त्यामुळे तुला हे सगळं वाटतंय, कळलं ना?
नाहीतर तुलाही बरोबर कळलं असतं. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, मम्मा प्लीज नको उगाचच्या उगाच तू मला काहीतरी सांगूस. अर्णव दादाला कोणच रिप्लेस नाही करू शकत, अगदी मी सुद्धा नाही. तो ग्रेट आहे आणि तो बेस्ट आहे त्याच्या जागी कायमच. कळलं तुला? त्याबरोबर आता हे ऐकून तर वल्लरीला आणखीनच जास्त राग येतो. वल्लरी म्हणत असते, तुला काय एवढा पुळका आहे रे त्या अर्णवचा? तर आता हे सगळं काही बोलणं मामाने ऐकलेलं असतं. खरं तर मामा हा आकाशकडेच येत असतो, पण वल्लरीला आता खोलीत बघून मामा जागेवरच थांबतो आणि वल्लरीचं आणि आकाशचं सगळं बोलणं ऐकतो. आता मामाला असं वाटतं, अरे काही उगाचच माझ्या मुलाच्या मनात विष पेरते. तर मामा लगेचच आता पुढे येतो. वल्लरी मामी म्हणते, चोरून आमचं बोलणं ऐकायची काही गरज नव्हती आपल्याच घरात. तर मामा लगेचच म्हणायला लागतो, एक मिनटं, मला बोलणं चोरून ऐकायची मुळात काही गरजच नाही आहे, कारण तुझा आवाज इतका हळू नाही आहे ना. त्यावर लगेचच वल्लरी मामी म्हणायला लागते की हे बघा तुम्ही. त्यावर मामा म्हणतो, तू माझा ऐक आधी शांतपणे. एक गोष्ट लक्षात ठेव, अर्णव एकटा नाही या, त्याच्या मागे त्याचा हा अविनाश मामा खंबीरपणे उभा आहे. आणि दुसरी गोष्ट, उगाचच्या उगाच माझ्या मुलाच्या मनामध्ये विष पेरू नको. अगं का उगाचच्या उगाच तू त्याला अर्णवबद्दल प्रत्येक वेळेस भडकवत असतेस ग? अगं आधार आहे तो आपला. त्याबरोबर लगेचच वल्लरी मामी म्हणायला लागते, ओ मी नाही या मानत त्याला काही आधार वगैरे. त्याबरोबर मामा म्हणतो, वल्लरी अगं. त्यावर वल्लरी मामी म्हणते, आणि ज्यावेळेस त्यांची आई गेली त्यावेळेस मी नाही का झाले अंजली आणि अर्णवचा आधार? त्याबरोबर मामा म्हणतो, हो झालीस ना, झालीस तू त्या दोघांचा आधार, पण प्रत्येक वेळेस सुनवून दाखवलीस ही गोष्ट त्यांना, प्रत्येक वेळेस हिनवलंस, प्रत्येक वेळेस बोलत राहिलीस तू त्या दोघांना. त्याबरोबर वल्लरी मामी म्हणत असते, हे बघा तुम्ही. त्यावर मामा म्हणतो, आणि सात्विकताईचा मृत्यू कसा झाला? त्याबरोबर लगेचच वल्लरी ही मामाला इशाऱ्यात खुणावते, गप्प बसा, आकाश बसलाय पुढ्यात, काहीच बोलू नका. त्याबरोबर लगेचच आता मामासुद्धा तोंडातले शब्द तोंडात ठेवतो. पण आता या दोघांचा वाद हा वाढत चाललेला असतो आणि ही गोष्ट आकाशला सहन होत नाही. आकाश उठून उभा राहतो आणि म्हणतो, बास, इनफ इज इनफ. काय सुरू आहे तुम्हा दोघांचं? एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्णव दादाला कोणीच रिप्लेस नाही करू शकत, अगदी मी सुद्धा नाही. अर्णव दादाची जागा, अर्णव दादाचं पोझिशन फक्त त्याचं आहे आणि कायम त्याचंच राहील, समजलं? आणि मग लगेचच फाईन, ओके, एवढं बोलून वल्लरी तिकडनं निघून जाते. तर आता इकडे राकेश हा एका माणसाला कॉल करतो आणि म्हणत असतो, नमस्कार साहेब, राजेश भोसले बोलतोय. अहो एक मुलगी आहे, खूप बिचारी सरळ साधी सोज्वळ गरीब आहे, तिला मदतीची खूप गरज आहे, पण तिची मदत करायची नाही, उलट तिचं काम वाढवायचं. समजलं ना मला काय सांगायचं आहे ते तुम्हाला? त्यावर समोरची व्यक्ती हो हो बरोबर समजलं असं म्हणते. राजेश विकृत पद्धतीने हसतो आणि फोन कट करतो. तर दुसरीकडे आई ही शांत बसलेली असते. नमुताई तिकडे येते, आईला पाणी देते आणि म्हणत असते, ही आत्या कधी येईल? इतक्यात तिकडे आत्या आलेली असते. आत्या म्हणत असते, सुप्रिया अगं मला एक खूप मोठी साड्यांची ऑर्डर मिळणार होती, पण त्या बाईला फोन करत होते तर तिचा फोनच लागत नव्हता, म्हणून मग जाऊन मी स्वतः तिच्या घरी बघितलं तर घराला एवढं मोठं कुलूप लावलं आहे ग तिच्या. कळतच नाही आहे की देव आपली काय एवढी परीक्षा बघतोय. इथे ऑपरेशनसाठी पैसे हवेत आणि समोर फक्त अडचणी येत आहेत, पैशांचा काही पत्त्याच लागत नाही आहे ग. त्याबरोबर नमुताई आणि आईलासुद्धा टेन्शन येतं. तर आता इकडे राजेश हा फोनवरती बोलत असतो. नमस्कार साहेब, राजेश बोलतोय. अहो एक मुलगी आहे, ती ना लोकांकडे जाते आणि लोकांना सांगते की मला पैशांची खूप गरज आहे, माझी मदत करा वगैरे, पण खरं सांगायचं तर तिला काही पैशांची गरज वगैरे नसते, तर ती लोकांना फक्त फसवते, लुबाडून त्यांच्याकडून पैसे घेते, सांगते काहीतरी कारण एक आणि पैसे खर्च दुसऱ्याच कारणावर करते. नाव ईश्वरी देसाई. पुरावे? अहो साहेब असं काय करता, पुरावा एक काय 10 देईन, पण तुम्हाला कधी गरज पडायला लागली माझ्याकडच्या पुराव्यांची? विश्वास ढासळलाय का? त्यावर समोरची व्यक्ती नाही असं म्हणते आणि फोन कट करते. तर आता इकडे राजेश म्हणत असतो, अर्णव अरे माझा 2 बाजूंनी फायदा करणार आहेस तू. एक तर म्हातारडा टपकणार म्हणून तू कायमचा तुरुंगात राहणार, आणि दुसरा म्हणजे माझ्या इंदोरी जिलबीच्या आयुष्यातून कायमचा दूर होणार आणि देसाईंची सगळी प्रॉपर्टी माझी होणार, एकुलता एक जावई म्हणून.
तर आपण दुसरीकडे पाहतो की इशू ही येऊन सांगत असते, राकेशजींनी मला जे काही नंबर वगैरे दिले होते ना, ती लोक मदत करायला तयार झाली आहेत आपल्याला, आणि त्यातली काही तर उद्याच पैसेही देणार आहेत, त्यामुळे आपली अडचण उद्याच्या उद्या सॉल्व्ह होईल. त्यावर लगेचच आता त्या चौघीही डॉक्टरांकडे येतात आणि डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर आम्ही उद्याच्या उद्या पैसे जमा करतो, मग तुम्ही लवकरात लवकर आमच्या बाबांना ऑपरेशनसाठी घ्याल का? त्यावर ते म्हणतात की हो, ऑपरेशन जितक्या लवकर होईल तितकं चांगलं असेल, तुम्ही पैसे भरलेत की फक्त येऊन सांगा मला. त्याबरोबर लगेचच आई म्हणते की हो, मी पैसे भरले की लगेचच तुम्हाला निरोप देते. डॉक्टर तिकडनं निघून जातात. आई इशूला म्हणते, इशू एकदा का ऑपरेशन झालं की मग आपले बाबा पूर्वीसारखे होतील ना गं? त्यावर इशू लगेचच म्हणते, हो आई, पूर्वीसारखे होतील बाबा. आई आणि इशू खूप खुश असतात. तर दुसऱ्या दिवशी आता खजराला गणेशजी यांची पालखी इंदोरवरून येणार असते मुंबईला. हा मेसेज आता नमुताईच्या फोनवरती आलेला असतो. नमुताई म्हणते, खजराला गणेशजींची मूर्ती इंदोरवरून इथे येणार आहे पालखीतून. त्याबरोबर ईश्वरी म्हणते, मग मला यांचं दर्शन घ्यायचंच आहे. नमुताई म्हणते, कोणीतरी सुभद्रा पाटील म्हणून आहेत, त्यांच्या घरी येणार आहे ही. त्याबरोबर लगेचच इशू म्हणते, सुभद्रा पाटील म्हणजे ह्या अर्णव सरांच्या आजी आहेत. त्याबरोबर लगेचच आता नमुताई म्हणते, अगं अर्णव सरांच्या घरी? इशू, मग कसं घेशील तू पालखीचं दर्शन? त्यावर इशू म्हणते, ते ताई मला काही माहीत नाही आहे, पण मला पालखीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मी दर्शन घेणार म्हणजे घेणारच. त्याबरोबर आता मात्र इथे लगेचच इशू हिला प्रश्न पडतो की आपण दर्शनाला जायचं तरी कसं? पण तरीही आता इशू ही दर्शन घेण्यासाठी आलेली असते. आता दर्शन घेण्यासाठी ती आलेली असते आणि पालखीसुद्धा आलेली असते. इशू हात जोडून पालखीच्या समोर उभी असते. पालखीच्या समोर अर्णव उभा असतो. तोच पालखी घेऊन आत येत असतो. पण अचानक अर्णवचा पाय स्लिप होतो आणि त्याच्या हातातून पालखीचं जे दांडूक असतं ते सुटून पडणार असतं. पण इशू तिकडे येते आणि वेळेवरती तिथे दांडूक पकडते. इशू आणि अर्णव दोघं एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.